नमस्कार मंडळी, या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरातील साध्या, फेकून दिल्या जाणाऱ्या साहित्याचे एकदम दमदार आणि पैसे वाचवणाऱ्या सेंद्रिय खतात रूपांतर कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. हे ऐकायला अगदी साधे वाटत असले तरी विश्वास ठेवा, याचे परिणाम शेतीसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहेत. तर या मार्गदर्शकात आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक झलक पाहूया. घरच्या घरी हे खत कसे बनवावे, त्यासाठी लागणारी तयारी, त्यामागची रासायनिक अभिक्रिया, त्याची सुरक्षित साठवणूक आणि अगदी शेवटी हे खत वापरण्याचे योग्य नियम. चला तर मग सुरुवात करूया. पहिला भाग, घरगुती सेंद्रिय खत. आता आपण आधी हे समजून घेऊ की शेतीत या घरगुती पर्यायाला इतकं महत्त्व का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याचा आपल्या खिशाला काय फायदा होतो. कृषी मास्टरच्या या मूळ माहिती स्रोतातून आपण पाहू शकतो की ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी चालते. हे एकदम सविस्तर मार्गदर्शक आहे, जे ही संपूर्ण प्रोसेस एका नजरेत अगदी स्पष्ट करते. आता पहा, खरा फायदा कुठे आहे. तर ही पद्धत आत्मसात केल्यास आपला महागडे व्यावसायिक खतावरील खर्च थेट कमी होतो. म्हणजेच घरी चिलेटेड कॅल्शियम बनवणे आर्थिकदृष्ट्या किती फायद्याचे आहे हे अगदी 100% स्पष्ट आहे. पैशांची पण बचत आणि पिकांचे पोषण पण. दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. आवश्यक घटक आणि पूर्वतयारी. एका यशस्वी मिश्रणासाठी लागणारे निश्चित घटक आपण जमा करूया, कारण ही या संपूर्ण प्रक्रियेची पायाभरणी आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले निश्चित माप. अगदी बरोबर 400. हो, बरोबर 400 मिलीलिटर लिंबाचा रस. इथे अंदाजे प्रमाण घेऊ नका बरं का. हे माप अगदी अचूक असणं गरजेचे आहे. आता हा लिंबाचा रस म्हणजे सिट्रिक ॲसिडचा मुख्य स्रोत. तो अत्यंत स्वच्छ गाळून घ्यायचा आणि एका प्लास्टिकच्या बरणीत सुरक्षित ठेवायचा. लक्षात ठेवा, प्लास्टिकची बरणी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक पायरी आहे. त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे 500. म्हणजेच अगदी बरोबर 500 ग्रॅम अंड्याच्या तरफुलांचा चुरा. हे माप देखील तितकेच अचूक असायला हवे, इथेही अंदाज चालणार नाही. आता ही अंड्यांची तरफले म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचा अत्यंत समृद्ध स्रोत. पण एक गुप्तीत सांगू, हा चुरा जितका बारीक असेल तितक्या जलद गतीने ॲसिडबरोबर किलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे चुरा अगदी बारीक असू दे, हे नेहमी लक्षात ठेवा. साहित्य तर जमा झाले. आता पाहूया तिसरा भाग, जिथे प्रत्यक्ष जादू होते. म्हणजेच ही बुडबुडण्याची रासायनिक अभिक्रिया कशी होते ते आपण समजून घेऊ. इथे एक अत्यंत उत्सुकता निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. जेव्हा हे साधे वाटणारे सिट्रिक ॲसिड आणि कॅल्शियम कार्बोनेट एकत्र येतात तेव्हा नेमके काय घडते? काही अंदाज आहे? तर होते असे की जेव्हा हे मिश्रण आपण एकत्र करतो तेव्हा त्यात डोलो दिसत बुडबुडे यायला लागतात. हे बुडबुडे म्हणजे प्रत्यक्षात एक जिवंत रासायनिक अभिक्रिया सुरू झाल्याची पक्की खूण आहे. याच नैसर्गिक प्रक्रियेतून पोषक तत्वांनी भरपूर असे कॅल्शियम सिट्रेट तयार होते. एकदम विज्ञानाचा जिवंत आविष्कार, नाही का? आता चौथा मुद्दा. हे मिश्रण एकदा एकत्र केले की त्याला योग्य रीतीने मुरावणे आणि सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण आपली रिॲक्शन आता सुरू झाली आहे. या मुरवण्याच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे मिश्रणाची ही बरणी 10 ते 15 दिवस सावलीत ठेवणे. उन्हात अजिबात ठेवू नका. आणि दुसरी पायरी, आतील गॅस बाहेर काढण्यासाठी दर 3 दिवसांनी बरणीचं झाकण किंचित सैल करणे. झाकण सैल का करायचे? तर या सुरू असलेल्या रासायनिक अभिक्रियेतून आत मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण होतो. जर हा गॅस दर 3 दिवसांनी सुरक्षितपणे बाहेर काढला नाही तर आतील दाब वाढून बरणी फुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ही काळजी घेणे अगदी मॅन्डेटरी आहे. आता पाहूया शेवटचा आणि 5वा भाग. मुरावण्याची प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की हे खत प्रत्यक्ष शेतात कसे वापरायचे, त्याचे नियम काय आहेत ते समजून घेऊया. वापरायचा हा सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. हे द्रावण अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच तीव्र आहे. त्यामुळे प्रत्येक लिटर पाण्यासाठी तयार झालेलं द्रावण फक्त आणि फक्त 1 मिलीलिटर वापरावे लागते. फक्त 1 मिलीलिटर. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या स्टँडर्ड 20 लिटरच्या पंपसाठी एकूण फक्त 20 मिली द्रवण पुरेसे आहे.
प्रमाणापेक्षा जास्त वापर टाळण्याचा इथे सक्त इशारा दिला आहे, कारण शेतीत जास्त खत दिले म्हणजे जास्त फायदा होतो असं नसते. योग्य प्रमाण हेच यशाचं गुप्त आहे. शेवटी आपण याच्या शेल्फ लाईफबद्दल म्हणजेच टिकवण क्षमतेबद्दल बोलूया. एकदा तयार झाल्यावर हे द्रवण एकूण 3 महिने आरामात टिकतं, म्हणजे पुढचे काही महिने तुम्ही ते निश्चिंतपणे वापरू शकता. पण ही 3 महिन्यांची टिकवण क्षमता मिळवण्यासाठी एक शेवटची पायरी पूर्ण करणं आवश्यक आहे. 10-15 दिवसानंतर तयार झालेले हे मुरलेलं द्रवण स्वच्छ गाळून घ्यावे आणि ते दुसऱ्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीत सुरक्षित ठेवावे. म्हणजे पुढचे 3 महिने टेन्शन नाही. हे खरंच आश्चर्यकारक आहे ना? रोजच्या किचनमधील फेकून दिल्या जाण्यायोग्य साहित्यामुळे एक सेंद्रिय क्रांती कशी घडून येऊ शकते हे आपण पाहिले. फक्त थोड्याशा रसायनशास्त्राचा आणि साध्या अक्कलीचा वापर करून आपण शेतीतील स्वावलंबन किती पटीने वाढवू शकतो याचा नक्की विचार करा. तर मंडळी, आम्हाला आशा आहे की ह्या विश्लेषणाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आजच या पद्धतीचा अवलंब करा आणि आपली शेती आर्थिकदृष्ट्या आणि सेंद्रियदृष्ट्या समृद्ध करा.